मोठी बातमी सध्या समोर येते। मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र आहे अशी सूत्रांची माहिती आहे। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी या पत्राद्वारे केली आहे। सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही हे पत्र दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामध्ये उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, सुनील तटकरे यांना पत्र दिले। 2 दिवसांपूर्वी सर्वांना पत्र पाठवल्याची माहिती आहे। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सर्व खासदारांना पत्र आहे। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्या, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा असं पत्र दिल्याची माहिती सध्या समोर येते। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, मुख्यमंत्र्यांचं महाराष्ट्रातील सर्व खासदारांना पत्र आहे, काय अधिक माहिती? बरोबर, सूत्रांची माहितीनुसार महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकसभा आणि राज्यसभेतील महाराष्ट्राच्या सर्व खासदारांना पत्र पाठवण्यात आलेले आहे। 2 दिवसापूर्वी सर्वांना हे पत्र पाठवण्यात आलेले आहे आणि यापर्यंत सर्व राजकीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही या ठिकाणी पत्र पाठवले गेले। त्यामध्ये शिवसेना उभाटा गटाचे उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे असतील, सुनील तटकरे असतील, अशा सर्व या ठिकाणी अध्यक्षांना पत्र पाठवलेले आहेत। महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्यायचा ऐतिहासिक साक्षीदार असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे। आणि आपण पाहतो या अगोदर चित्रा वाघ यांनी देखील मागील 2 दिवसामध्ये किशोरी पेडणेकर, प्रियंका चतुर्वेदी आणि काल आपण पाहतो शर्मिला ठाकरे यांना देखील पत्र दिलेलं होतं। कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली। या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या 543 वरून 816 पर्यंत वाढेल, ज्यापैकी 273 जागा महिलांसाठी राखीव असतील। सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन वाढवले असून 16 ते 18 दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे, जिथे या सुधारणाविषयी मंजुरी होण्याची शक्यता आहे। संसदीय मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा 31 मार्च 2029 रोजी लागू होईल। तो प्रथम त्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये याचा प्रभावी होईल। प्रस्तावानुसार आरक्षण उभ्या तत्वावर लागू केले जाईल। म्हणून आपण या ठिकाणी पाहतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 दिवसापूर्वी सर्व पक्षांच्या अध्यक्षांनी या ठिकाणी पत्र पाठवले आहे। निश्चित, धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।